अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. नमस्कार. आपल्या गुरुस्तुती या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे. आपण आपले काही अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा. ते आपण आपल्या चॅनलवर सांगू. तसेच आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओबद्दल तुमच्या प्रतिक्रियासुद्धा कळवा. तुम्ही आम्हाला कमेंट किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ID वर ईमेल करू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. हा अनुभव आहे डोंबिवली येथून रमेश साठे या दादांचा. दादा म्हणतात, माझ्या माऊलीची सारी योजनाच न्यारी. जय गजानन. मी रमेश साठे. भारतीय वायुसेनेत बरीच वर्ष नोकरी केल्यानंतर मी सेवानिवृत्त झालो. वायुसेनेतील नोकरी असल्यामुळे कर्तव्य आणि शिस्त या दोन्ही गोष्टी ज्या मला प्रिय होत्याच त्या शिकण्याची संधी मला त्या काळात प्राप्त झाली. तर दुसरीकडे माझ्या प्रापंचिक जीवनात महाराष्ट्रातील गणपतीच्या मूर्तीसाठी सुप्रसिद्ध असणारे पेण येथील माझे सासरे श्री अण्णा घैसास यांच्याकडून मला कर्तव्य करीत असताना जर त्याला नामस्मरणाची जोड मिळाली तर कर्तव्याला अधिक बहार येतो हे शिकायला मिळालं. पेण येथील माझी सासरवाडी. माझ्या सासऱ्यांना गजानन महाराजांची भक्ती तो त्यांच्या निष्ठेचा विषय. इसवी सन 1975 म्हणजे साधारण 42-43 वर्षापूर्वीची ही गोष्ट. त्यावेळी शेगावचं स्वरूप आजच्यापेक्षा पुष्कळसं वेगळं होतं. अण्णा तेव्हा शेगावला श्री गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेत. दर्शन घेऊन त्या रात्री मंदिराच्या लगतच्या परिसरात ते निजलेत. रात्री त्यांच्या स्वप्नात गजानन महाराज आले आणि त्यांनी अण्णांना सांगितलं की पेनच्या हद्दीत अमुक एक सर्वे नंबर असलेल्या जागेत माझी बसण्याची सोय कर. एवढं बोलून महाराज अदृश्य झालेत. प्रत्यक्ष महाराजांनी आपल्याला मंदिर निर्मितीचा आदेश दिला. या आनंदात अण्णा पेनला परतले. त्यांनी सर्वे नंबर शोधून पुढे 1975, 76 व 77 या सुमारास पुढाकार घेऊन ट्रस्ट स्थापना केला. जागेचा ताबा मिळवला व पेन जवळील तो सर्वे नंबर असलेल्या जागेत म्हणजे रामवाडी खाचरखिंड येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत श्री गजानन महाराजांचं मंदिर बांधलं आणि 24 एप्रिल 1977 रविवारी रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी श्री गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्याचवेळी ट्रस्टनी ठरवून टाकलं की यापुढे दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या रविवारी या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येईल. अण्णांनी मला त्यांच्या स्वप्नापासून तर प्राणप्रतिष्ठेच्या तारखेपर्यंत सर्व कार्यक्रम कळवला होता. त्यावेळेचं माझं वय, माझा स्वभाव, माझ्या नोकरीचं स्वरूप हे सर्व लक्षात घेता माझ्या मनात काही किंतु परंतु होते. पण ते सर्व बाजूला सारून व व्होकेशन पिरियडचा लाभ घेऊन सुट्टी मिळाल्यामुळे मी प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित होतो. पाहता पाहता मंदिराला 1 वर्ष पूर्ण झालं. एप्रिल महिना जवळ आला. अण्णांना वाटू लागलं की मी, पत्नी आणि 2 लहान मुलीसह कार्यक्रमाला उपस्थित राहावं. ते योग्यही होतं. पण माझ्यासमोर 2 मोठ्या अडचणी होत्या. एक तर गेल्याच वर्षी व्होकेशन पिरियडला सुट्टी घेतल्यामुळे मला यंदा सुट्टी मिळणार नव्हती आणि दुसरं म्हणजे रिझर्वेशन. गाड्यांना इतकी तोबा गर्दी होती की रिझर्वेशन मिळणं केवळ अशक्य कोटीतील गोष्ट होती. त्यामुळे मी स्वस्त होतो. पण त्यातून अण्णांना वाटलं जावयांना काही अडचण आहे की काय आणि त्यांनी तिकिटासाठी म्हणून काही पैसे पाठवले व कळवलं की जावाई बापू, तुमची जी काही अडचण असेल ती तुम्ही गजानन महाराजांना सांगा आणि त्यांचं स्मरण करून काम करा. तुमची अडचण ते निश्चितच समजून घेतील. त्यानंतर मात्र मी ठरवलं की चला त्या दिशेने पाऊल उचलून तर बघू. तेव्हा मी दिल्लीला पालम येथे वायुसेनेच्या तळावर कार्यरत होतो. त्यामुळे सुट्टी मिळाली तरी दिल्ली ते मुंबई व पुन्हा परत मुंबई ते दिल्ली अशा 2 रिझर्वेशनचा प्रश्न होता. मुंबईहून पेणपर्यंतचा प्रवास होता पण तिथे तेवढी अडचण नव्हती. मी गजानन महाराजांचं स्मरण केलं, मनाची हिंमत बांधली आणि ऑफिसमध्ये बॉसची भेट घेतली. आश्चर्य म्हणजे त्यांनी सहजपणे 5 दिवसाची सुट्टी मंजूर केली.
मग रिझर्वेशनसाठी रेल्वे स्टेशन गाठलं. पाहतो तर सर्व गाड्या फुल, कुठेही जागा शिल्लक नव्हती. रिझर्वेशनच्या खिडकीशी लांबलचक रांग म्हणजे रिझर्वेशन मिळणार नाही हे नक्की होतं. तरीही मनात विचार केला, अण्णांचे शब्द आहेत ना, बघूया काय होईल ते. आणि मी लाईनीत उभा राहिलो. मनात गजानन महाराजांचं स्मरण सुरू होतं. बराच वेळ उभा राहिलो. तेव्हा एकदाचा नंबर लागला. योगायोग असा की माझ्या समोरच्या माणसाने मुंबईची 2 तिकीटं कॅन्सल केली. पाठोपाठ मी त्या क्लर्कच्या समोर उभा झालो. त्यानं माझ्याकडे पाहिलं, म्हणाला, वैसे कानून देखा जाए तो ये 2 तिकीट वेटिंग वालों को देनी चाहिए, लेकिन मुझे लगता है कि ये मैं आपको दे दूं. त्यांनी मला 2 तिकीटं रिझर्वेशन देऊ केली आणि महाराजांच्या कृपेने मुंबईला जाण्याचा माझा मार्ग मोकळा झाला. आम्ही चौघे मुंबईला उतरलो. म्हटलं आधी परतीच्या रिझर्वेशनची चौकशी करावी, पण पुन्हा पाहतो तर कुठेही रिझर्वेशन उपलब्ध नाही. मग पुन्हा सर्व महाराजांच्या सोपून आम्ही पेनच्या दिशेने निघालो. पेनला वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरेख पार पडला. सर्व वातावरण गजाननमय झालं होतं. परत निघताना अण्णांना नमस्कार केला. म्हणालो, परतीच्या प्रवासात आमचे हाल होणार, ही दगडावरची रेष दिसत आहे. त्यावर अण्णा शांतपणे म्हणाले, जावई बापू, गजानन महाराजांचं स्मरण करा, सर्व ठीक होईल, मिळेल रिझर्वेशन. अण्णांचा निरोप घेऊन आम्ही परत दादरला आलो. परतीच्या प्रवासाला 1 दिवस बाकी होता. मी बॉम्बे सेंटरला गेलो. पुन्हा महाराजांचं स्मरण करीत रांगेत उभा राहिलो. माझी वेळ आल्यावर मी माझे मिलिटरी वॉरंट खिडकीतून आत सरकवले. आतल्या क्लर्क महाशयांनी फक्त पालम एअरफोर्स स्टेशनचा स्टॅम्प बघितला आणि विचारलं, क्या आप साठे साहब को जानते हो? मी क्षणभर बुचकळ्यात पडलो. म्हटलं, मैं खुद साठे हूं. त्यांनी खाली पाकून माझा चेहरा पाहिला आणि मला आत बोलवले. बसायला खुर्ची दिली. माझ्यासाठी चहा मागवला आणि त्यानं खुलासा केला. त्यावरून मला आठवलं, 3-4 वर्षापूर्वी मी वायुसेनेच्या पिंटो पार्क कॉलनीत माझ्या घरून खाली जिना उतरताना खालील मजल्यावर श्री सूद यांच्याकडे हा चंदीगडहून भेटायला आला होता. तेव्हा ते घरी नव्हते. त्यांना यायला वेळ होता. त्यामुळे या ग्रस्ताला मी घरी नेऊन चहा नाश्ता असा व्यवस्थित पाहुणचार केला होता. सूद साहेब घरी येईपर्यंत हा माझ्या घरी विसावला होता. म्हणूनच त्यानं माझं असं स्वागत केलं होतं. त्या दिवशी मी अतिथी देवो भव या भावनेने जे सत्कृत्य केलं होतं त्याचं फळ आज जणू महाराजांनी माझ्या पदरात घातलं. त्या दिवशी मला स्पेशल कोठ्यात रिझर्वेशन मिळालं. अण्णांनी जे म्हटलं ते खरं झालं होतं. महाराजांनी माझी काळजी घेतली होती. याच क्रमात अजून एक घटना इथे सांगितली नाही तर हा घटनाक्रम पूर्ण होणार नाही. 1979 साली मी दिल्लीला असताना एकदा अण्णा आमच्या घरी आली आणि आम्ही सर्व काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी काशीला गेलो. 1 रात्र तिथे मुक्काम करायचा होता, पण काही कारणानं त्या दिवशी तिथे प्रचंड गर्दी होती. हॉटेल्स, धर्मशाळा कुठेही जागा उपलब्ध नव्हती. आम्ही अश्वमेध घाटावर असतानाच अण्णांची नजर श्री तनपुरे महाराजांची धर्मशाळा असं लिहिलेल्या फलकावर गेली. ते म्हणाले, हे आपल्या महाराष्ट्रातील संत पुरुष, इथे आपल्याला जागा मिळेल. आम्ही चौकशी केली तेव्हा उद्या सकाळी 6 वाजता खोली सोडावी लागेल. या अटीवर 2ऱ्या मजल्यावर आम्हाला खोली मिळाली. मी आणि अण्णा खोलीबाहेर पॅसेजमध्ये उभे असताना समोर 1ल्या मजल्यावर एका खोलीबाहेर काही माणसं रांगेत उभी दिसली. चौकशी केली तेव्हा समजलं की आदरणीय श्री तनपुरे महाराज स्वतः आले आहेत. त्यांच्या दर्शनार्थ लोक उभे आहेत. मग मी आणि अण्णा त्यांच्या दर्शनासाठी गेलो. मी समोर आणि माझ्या मागे अण्णा उभे होते. मी वाकून नमस्कार केला आणि बाजूला झालो. अण्णा नमस्कारार्थ वाकणार तोच माननीय तनपुरे महाराजांनी हात वर केला. त्यांना वाकू दिलं नाही आणि स्पष्ट शब्दात म्हणाले, तू इथे कशासाठी आला आहेस? ज्यांची बसायची सोय केली आहेस त्यांची सेवा कर म्हणजे झालं. ते वाक्य ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. तरीही माझ्या स्वभावाला अनुसरून खोलीच्या बाहेर येताच अण्णांना विचारलं, हे पेनला आले होते का? यांची आणि तुमची आधी भेट झाली होती का? यावर अण्णा उद्गारले, मी त्यांना आयुष्यात प्रथमच पाहतो आहे. हे ऐकताच मात्र माझ्या मनातील सर्व किंतु परंतु गळून पडले. आज त्या घटनेला अनेक वर्ष झालीत, पण त्यानंतर जेव्हा जेव्हा ही घटना मला आठवली तेव्हा आपसुकच माझ्या तोंडून शब्द बाहेर
बाहेर पडलीत. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.